तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर हरिदास ग्राफिक्सवर. तर भावांनो, थंबनेल बघून तुम्हाला समजलं असेल की आपला आजचा काय व्हिडिओ आहे तर हा दत्त जयंतीवर होणार आहे. तर भावांनो, याचे जे काही PLP फाईल आणि मटेरियल आहे ते तुम्हाला मी दिले आहे. भावांनो, PLP फाईलला एक पासवर्ड आहे भावांनो, जे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दिलं आहे. तर भावांनो, तुम्हाला पासवर्ड कुठेही दिसेल व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कोणी स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भावांनो, चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर भावांनो, आपल्याला आपल्या पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचे. ॲप्लिकेशन ओपन केल्याच्यानंतर भावांनो, तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर भावांनो, तुम्हाला इथं वरती 3 डॉटवरती क्लिक करायचे. 3 डॉटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथे इमेज साईजमध्ये इथे तुम्हाला जे काय आपली डिझाईनची साईज आहे ते तुम्हाला इथे टाकून द्यायची. साईज टाकल्याच्यानंतर भावांनो, तुम्हाला इथं खाली फॉर्म गॅलरीवरती क्लिक करायचं. फॉर्म गॅलरीवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला जे काही मी मटेरियल दिले त्यातलं तुम्हाला बॅकग्राऊंड या ठिकाणी ॲड करून घ्यायचं. भावांनो, बॅकग्राऊंड ॲड केल्याच्यानंतर भावांनो इथं प्लसच्या आयकॉनवर क्लिक करायचं. फॉर्म गॅलरीवर भावांनो इथं एक मुद्दा जे आहे ते आपल्याला ॲड करत जायचे. तर मी ते सर्व मुद्दे आपले ॲड करून घेतो. भावांनो, पुढचा मुद्दा या ठिकाणी आपण लगेच ॲड करून घेऊया. ॲड केल्याच्यानंतर म्हणून लगेच तुम्हाला याला लॉक करून टाकायचं आहे, जेणेकरून ते हलणार नाही. लगेच पुढचा मुद्दा या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायचा आहे. तर भावांनो, मी इथं सर्व गोष्टी ॲड करून घेतो. तर भावांनो, तुम्हाला व्यवस्थितरित्या सेट करून घ्यायचं आहे सगळं. तर मी तुम्हाला आता तसं तर तुम्हाला काही करायची गरज नाही, फक्त तुमचा फोटो आणि तुमचं नाव या ठिकाणी चेंज करायचं आहे. कारण की तुम्हाला मी ऑलरेडी तयार PLP फाईल तुम्हाला मी दिलेली आहे. भावांनो, लगेच आपला पुढचा मुद्दा या ठिकाणी ॲड करून घेऊया. हे शेप जे तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं आहे. भावांनो, या शेपमध्येच आपलं जे काय दत्त जयंतीचं जे काय आपलं टेक्स्ट आहे ते या ठिकाणी येणार आहे. लगेच आपलं जे काय आपल्या जयंतीचं जे टेक्स्ट आहे या ठिकाणी आपण ॲड केलेलं आहे. म्हणून अशा प्रकारे आपल्याला जयंतीचं जे टेक्स्ट आहे आपल्याला या ठिकाणी ॲड केलं आहे. त्याला मी लॉक करून घेतो लगेच, जेणेकरून मी हलणार नाही. प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून आपल्या समोर या ठिकाणी आपण ॲड करून घेऊया. तर म्हणून आपण निमित्त मंगलमय शुभेच्छा या ठिकाणी ॲड केले. याला म्हणून आपल्याला कलरवरले जायचं होता. तर इथं कलरच्या ऑप्शनवर जाऊन आपल्याला व्हाईट कलर या ठिकाणी दिलेला आहे. म्हणून प्लसच्या आयकॉनवर क्लिक करून समोरचा मुद्दा या ठिकाणी आपण ॲड करून घेऊया. एवढं झाल्याच्या नंतर भावांनो, तुम्हाला मी आणखी एक PNG दिली भावांनो नेम प्लेटची. या ठिकाणी तुम्हाला ॲड करून घ्यायची.
तर भावनो या ठिकाणी मी ॲड केली आहे, लगेच लॉक करून घेतो. तर तुम्ही माझं जे काही आपलं राहिलेलं मटेरियल आहे ते सर्व ॲड करून घेतो. मला एक श्लोक दिलेलं आहे ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं. एवढं केल्याच्या नंतर म्हणून तुम्हाला जे काय आपला फोटो आहे ते तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचं. माझा फोटो ॲड करून घेतो. तर याला व्यवस्थित सेट करून घेतो मी. मला काही करायची गरज नाही भावना, फक्त तुम्हाला जे काय नाव आणि आपला फोटो या ठिकाणी तुम्हाला ॲड करायचं. बाकी सगळं तुम्ही ऑलरेडी तुम्हाला दिले. या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव ॲड करून घ्यायचं भावना. मी माझं नाव या ठिकाणी ॲड करून घेतो. तर भावना तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव ॲड करण्यासाठी आपल्याला जावं लागेल आपल्या इंडिया फोन कन्व्हर्टर. तर भावना ॲप ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल. तर तुम्हाला इथं श्रीदेवर क्लिक करायचं. श्रीदेवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नाव टाईप करून घ्यायचं. मी इथं माझं नाव टाईप करून घेतो. तर भावना इथं मी माझं नाव टाईप करून घेतले. नाव टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला इथं युनिकोड श्रीदेवर क्लिक करायचं. युनिकोड श्रीदेवर क्लिक केल्याच्यानंतर तो कॉपी करायचं. कॉपी करून आपल्या पिक्सेल लॅबमध्ये पेस्ट करायचे. तर टेक्स्टच्या आयकॉनवर क्लिक करून न्यू टेक्स्ट इथं जे काही आपला युनिकोड आहे नावाचा ते या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचं आहे. तर म्हणून याला मी आता कलर ओरले देतो. त्या ठिकाणी याला कलर दिलेला आहे म्हणून मला एवढं काही करायची गरज नाही आहे भावना. तर भावना या ठिकाणी आपण आपलं स्विच जे आहे त्या ठिकाणी आपण ॲड करून घेऊया. तर आपण जाऊया आपल्या इंडिया फोन कन्व्हर्टरवर. शुभेच्छुक तुम्हाला टाईप, तर भावना मी तर शुभेच्छुक नाव टाईप करून घेतले. टाईप केल्याच्यानंतर तुम्हाला इथं कॉपी करायचे. कॉपी केल्याच्यानंतर आपल्या पिक्सेल लॅबमध्ये आम्ही पेस्ट करायचे. तर या ठिकाणी तुम्हाला पेस्ट करायचं. म्हणून पेस्ट केल्याच्यानंतर तर याला आपण आता कलर वरून देऊया. तर याचा कलर चेंज या ठिकाणी चेंज करून देऊ. तर म्हणून अशा प्रकारे आपली डिझाईन या ठिकाणी तयार झालेली आहे. तर तुम्हाला इथं सेव्हच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेव्ह ॲज इमेज या ठिकाणी क्लिक करायचं. तर क्लिक केल्यानंतर भावना इथं तुम्हाला जेपीजीवर क्लिक करायचं. इथं अल्ट्रावर क्लिक करायचं आणि सेव्ह करायचं. या ठिकाणी आपली डिझाईन तयार झालेली आहे भावना. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भावना. तर भेटूया एका पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये भावना.